मुंबईला आपलं हेड ऑफिस तयार करून या ठिकाणूनच सगळा व्यवहार करण्याचं ठरवलं। पण त्यासोबत आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की मुंबई आणि सुरतच्या डायमंड बुर्समध्ये एक कार्यपद्धतीतला मेजर फरक आहे। सुरत हे मॅन्युफॅक्चरिंगचं, तर मुंबई हे मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपोर्टचं हब आहे। या मुंबईच्या हबमधनं एकही उद्योग सुरतला गेलेला नाही। एखाद्याने आपला एक्स्ट्रा तिथे सुरू केला असेल, पण आता असे डायमंड बुर्स वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी उद्घाटित होतील। कुठलेही राज्य करू शकेल। त्यांनी केला म्हणजे आपले जातील असं समजण्याचं कारण नाही आहे। आणि म्हणून आपण जर बघितलं तर भारतामध्ये $38 बिलियन इतकी जेम्स अँड ज्वेलरीची निर्यात ही एकट्या मुंबईत होते, जी एकूण निर्यातीच्या 75% आहे। सुरतचा निर्यातीचा वाटा किती आहे? 12% वाटा आहे। जयपूरचा 3% आहे। पॉलिश डायमंड जे आहेत त्याच्यामध्ये एकूण निर्यातीपैकी 97% निर्यात ही एकट्या मुंबईत होते। आणि खरं तर या ठिकाणी सांगितलं पाहिजे की कोविडच्या काळामध्ये आपण भारत डायमंड बुर्सला निर्यातीची परवानगी उशिरा दिली। तोच एक काळ असा आहे की ज्यावेळी आपली निर्यात ही 97% वरून 94% आली आणि सुरतची निर्यात वाढून 6% गेली। अदरवाईज आपण जर बघितलं तर आता 23-24 मध्ये आपली निर्यात 97.13% आहे आणि सुरतची निर्यात ही 2.57% केवळ या ठिकाणी आहे। आपण जर स्टडेड गोल्ड ज्वेलरी याची निर्यात बघितली तर यामध्ये देखील आपली निर्यात 67% आहे आणि त्यांची निर्यात 10% आहे। प्लेन गोल्ड ज्वेलरी मध्ये देखील त्यांच्या कितीतरी पट ही आपली या ठिकाणी निर्यात आहे। आता मुंबईचा जेम्स अँड ज्वेलरी पार्कला देखील आपण मान्यता दिली आहे, त्यांना जागा दिलेली आहे, त्याला एक्स्ट्रा FSI दिलेला आहे, वीज दरात सवलत दिलेली आहे। जवळपास या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणार आहे। आणि एवढंच नाही तर आता लॅब ग्रोन डायमंड हा जो प्रकार आलाय, या प्रकाराकरता देखील आपण त्यांना एक FSI एक्स्ट्रा याकरता दिलाय की जो त्यांनी पूर्ण लॅब ग्रोन डायमंड करता या ठिकाणी वापरायचा आहे।